शिकलं माझं तर असंच थांबणं झालं बघ. डायरेक्ट गेला ते ऑफिसला. होय, जेवण उठल्यानंतर डायरेक्ट ऑफिसलाच गेला. अगं शिकलं बरं जमलं का तुला ते? जमणारच की, शेवटी मिसेस फौजी म्हणतात मला. मिसेस फौजी मानलं बरं का तुम्हाला. आताशी ऑफिसला पाठवलंय, आता घराबाहेर हाकल तिकं नाही बघाच तुम्ही. टॅलेंट आयला आपलं ऑफिस ते आपलं ऑफिस असता. आईला त्या कुरड्यातनं बाहेर पडून लय भारी वाटतंय बघ मला. आता आपल्याला पाहिजे तसं वागता येईल. हा, जी नको असेल त्याला बाहेर थांबवता येईल. त्याच्या आईला लय ताप देते. अहो भैया, आपण इथं का आलोय? का आलोय म्हणजे? का आलोय म्हणजे तुम्ही तिथं माझा पचका केला, बघितलं ना? मीच येऊन तुम्हाला सांगितलं होतं ना की आई साहेबांना ऑफिसला कुलूप लावलंय म्हणून. मग तुम्ही असं का बोलला तिथं? टॅलेंट राव, अहो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नाही. मग आम्ही काय म्हणल्या, तुमच्या रेपुटेशनचा प्रश्न आहे. 4 लोक आम्हाला भेटायला येणार. कुठे येणार? त्या खुरड्यात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तू नोटीस केली नाही, इथं ऑफिस मध्ये येणं ही कोणाच्या डोक्यात नाही आलं असेल बरं बाहेर. माय डिअर शीतल, इट मीन्स शी केअर्स मी. भैया, तुम्हाला कसं कळत नाही हो? आपलं काय ठरलं होतं? त्या घरात ऑफिस टाकून त्या शीतलला त्रास द्यायचा. तिने काय केलं? तुम्हाला ऑफिसला पाठवून तिचा त्रास कमी केला. आईला खरंय रे, याचा विचारच नाही केला आम्ही. चल जाऊ परत आपण. हो भैया, हो हो, आता नाही जाता येणार हं? आता नाही जाऊ शकत. तुम्ही तिथं मोठ्या हुशारीने बोलला ना, हो नाही साहेब, आम्ही नाही ओळखत त्यांना, आम्ही नाही जुमानत. आता काय करायचं मग? आता काय करायचं? आता इथून पुढे एक करा, नीट विचार करून बोला, नाहीतर ती शीतल पुरती गुंडाळेल आपल्याला. करेक्ट आहे का टॅलेंट तुझं. हा विचारच केला नाही. त्या बुकाच्या नादाने मला काही कळलंच नाही बघ. उगाच भाडभाड भाडभाड बोलत गेलो तिथं. भैया, ती शीतली लई आतल्या गाठीची, तिच्यापासून जपून राहिलं पाहिजे, नाहीतर आपलंच हसं होईल. मामी लय दमलाय वाटतं. मी काय म्हणत होते, ए बाई, भाजी निवडायला बोलवणार असशील ना तर मी काय येणार नाही बघ. ते तुझी तू निवड. नाही नाही, मी कशाला बोलवू? मी तर काहीतरी वेगळंच सांगणार होते. काय? जाऊ द्या, तुम्ही करा आराम. काय नाही. अगं सांग की. मामी, एक गंमत आहे, तिकडे सांगते. नाही बाई, तिथनच सांग. हाय का आता असं सगळ्यांसमोर सांगता आलं तर मग कशाला? काय? अहो बसा तर, सांगते तुम्हाला. बसा बसा. अगं पण एवढं काय सांगायचंय? मामी बसा की. हाय बाई, तू तर का नाही. मामी थांबा. बसायच्या, एवढा गारठा आहे, सर्दी खोकला झाला तर केवढ्याला बसायचं? बोल, काय आहे? मामी मानलं तुम्हाला. अहो मी कसली नशीबवान आहे,
की मला तुमच्यासारख्या सासूबाई मिळाल्यात. बरंच झालं तुला कळालं ते. पण काय ग, असं नेमकं झालं तरी काय? ह्यो साक्षात्कार तुला घडला तरी कसा? असं काय करताय मामी, तुमची आयडिया वर्क झाली ना. आयडिया कसली ग? ऐका आता मामी, आज तुम्ही आयडिया केली म्हणून भैया साहेबांनी त्यांचं ऑफिस ताब्यात घेतलं. अहो, बघा तर कसली शांतता आहे घरात. दुपारपासून कोणतरी आलंय का? त्यात कधी नव्हे ते तुम्हाला जरा तरी आराम करता आला. बाई 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 बाई, कसले हुशार आहे तुम्ही. हे फक्त तुम्हाला जमतं बघा. मामी, ही गोष्ट तुम्ही हातात घेतली तर ते पूर्ण करताच. मला लई कौतुक वाटतं तुमचं. मला बी शिकवाल का? अगं शिकशील, त्याचं काय एवढं टेन्शन घेते. शिकली. आज भैया ऑफिसात गेल्यात खरं. मला तर त्या आई साहेबांचं टेन्शन आहे बघ. मामी, अहो त्याचं टेन्शन तुम्ही अजिबातच घेऊ नका. असं कसं म्हणतीस? त्या दिवशी किती गोंधळ घातला त्या बाईनी, बघितलंस ना? अहो मामी, आज भैया साहेब काय म्हणले ऐकलं ना? कोण आई साहेब, कुठले आई साहेब, त्यांचा काय संबंध? मामी, मला काय वाटतंय माहितीये का? काय ग? नग जाऊ द्या, उगाच बोलणाऱ्याचं तोंड दिसतं. आता सांगतीस का? अहो मामी, मला काय वाटतं, आता जे भैया साहेबांचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. आणि भैया साहेबांचं जे आहे ते जयश्रींना मिळालं पाहिजे. आता जे काय झालं त्यात जयश्रींची काय चूक आहे? त्यांची कशाला उगाच फरफट? म्हणजे बघा, तुम्हाला काय वाटतंय? होय अगं, झालं तर मग आता आईसाहेब काय जरी म्हणल्या तरी तुम्ही भैया साहेबांना ठणकावून सांगा, ऑफिस सोडायचं नाही म्हणजे नाही. मग त्या समोरासमोर आल्या तर बघून घेऊ आपण काय करायचं ते. तू म्हणतीस का नाही ती बरोबरच आहे बघ. हा मग उगाच मऊ लागते म्हणून कोपरानं खणू नये. मामी, जर तुम्ही मनात आणलं तर आज कसं भैयांना ऑफिस मिळवून दिलं तसं त्यांचा बंगला बी परत मिळवून देऊ शकताय. आणि हे फक्त तुम्हाला आणि तुम्हाला जमू शकताय. आज पातूर आपल्या हात दगडाखाली अडकले होते ना, म्हणून मी गप्प बसले होते. पण आता ही पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष तो बंगला कसा मिळवती ते बघच. अंगाश्री. नक्कीच चाललंय तर काय या दोघींचं? एरवी तर एकमेकींचं तोंड बी बघत नाहीत आणि आता बरं एकमेकींसोबत गुलुगुलू बोलतात. अरे वा, काय चाललंय सासू सुनांचं एवढं? आम्हाला बी कळू देत की जरा. तुला काय करायचंय ग? सासू सुनांच्या मध्ये तोंड घालायची तुला काय गरज आहे का? काय हो मामी, किती काम करताय? जरा आराम करा की. होय बाई, आज एवढ्या दिवसात येळ मिळालाय तर पडतीच जरा. अगं आई ग, अरे देवा.